सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील 2 शाळकरी मुली दगावल्या आहेत। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी मागील 2 वर्षांपासून सातत्याने महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसळ कारभाराविरोधात निवेदने दिली, तक्रार केल्या, हरकती दिल्या, तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळे झाकले। परिणामी आज बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील 2 शाळकरी मुलींना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला। याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे, याचा जाहीर निषेध करण्यात आला। यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले व नागरिक उपस्थित होते। यावेळी मागणी करताना ते म्हणाले, दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी, नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावेत, स्वतंत्र पाण्याचे आणि ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी। ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तात्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल असा इशारा माकपचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।